हॅलो नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तलाठी पदभरती 2023 रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे मित्रांनो तलाठी पदभरती 2023 चा जो सेफ स्कोर आहे मित्रांनो तो किती असणार आहे याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गाईड करणार आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा की तुमचा जो निकाल आहे मित्रांनो तो कधीपर्यंत लागेल. तर बघा मित्रांनो तुमचा जो निकाल आहे तो जानेवारी महिन्यामध्ये लागणार आहे, कारण की 9 जानेवारी 2024 ला मित्रांनो तलाठी पदभरतीचा रिलेटेड अपडेट येणार आहे, कारण की 9 जानेवारीला सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे मित्रांनो पेसा केस संदर्भामध्ये. आणि तुमचा निकाल 10 जानेवारी किंवा 11 जानेवारी म्हणजे 2 दिवसाच्या कालावधीमध्ये मित्रांनो तुमच्या ऑनलाईन पद्धतीने जाहीर होऊन जाईल. ठीक आहे, ही झाली रिझल्ट संदर्भातील अपडेट. तर आता बघा मित्रांनो आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये की तुमचा जो सेफ स्कोर असणार आहे ओपन कॅटेगरीसाठी, त्यानंतर ईडब्ल्यूएस सर्व कॅटेगरीचा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा मित्रांनो ओपन कॅटेगरी, ठीक आहे, तर बघा ओपन कॅटेगरीसाठी जो सेफ स्कोर असणार आहे मित्रांनो तो असणार आहे 80 ते 85 प्रश्न बरोबर प्रश्न. ठीक आहे, हे लक्षामध्ये घ्या. आणि याचे जे मार्क्स होतात मित्रांनो टोटल ते बघा 160 ते 170. ठीक आहे, 160 ते 170 जर ओपनच्या विद्यार्थ्याला मार्क्स असतील तर खूप चांगला स्कोर आहे आणि सेफ स्कोर मध्ये आहात तुम्ही. ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो महिलांसाठी किती फिमेल ओपनच्या फिमेल म्हणजेच ओपन महिला त्यांच्यासाठी सेफ स्कोर असणार आहे मित्रांनो 80 प्रश्न. ठीक आहे, 80 ते 82 प्रश्न. टोटल मार्क्स होतात मित्रांनो 160, ही रेंज तुम्ही धरून चला. ठीक आहे, हे महिलांचं झालं सेफ स्कोर. आणि महत्वाचा मुद्दा आता बघा हे ओपनचं झालं, त्यानंतर ईडब्ल्यूएस एनटी आणि ओबीसी हे मेलचं सांगतोय मित्रांनो. यांच्यासाठी जो सेफ स्कोर असणार आहे मित्रांनो तो बघा 75 ते 80 प्रश्न बरोबर. ठीक आहे, 80 प्रश्न बरोबर. आणि यांचे जे मार्क्स होतात मित्रांनो ते बघा 150 ते 160 या रेंज मध्ये ईडब्ल्यूएस एनटी ओबीसी या कॅटेगरीचं मार्क्स होतात. एवढे मार्क्स असतील तर तुमचे गुण चांगले मार्क्स आहेत. परंतु तुमचा जो निकाल आहे मित्रांनो त्यामध्ये नॉर्मलायझेशन थोडं इफेक्ट पाडणार आहे. नॉर्मलायझेशनचा मुद्दा, काही जणांना नॉर्मलायझेशनमुळे फायदा होईल, म्हणजे काही जणांचे मार्क्स प्लस होतील काही जणांचे मायनस होतील, त्यामुळे नॉर्मलायझेशनचा पण थोडा विषय राहील. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एससी कॅटेगरी आणि एसटी कॅटेगरी. ठीक आहे, तर यांचा कट ऑफ बघा. प्रश्न बघा मित्रांनो सर्वात प्रथम 73 म्हणजे 73 ते 80 प्रश्न बरोबर. 80 प्रश्न बरोबर म्हणजे यांचे मार्क्स होतात 144 ते 160 मार्क्स. जर एवढे मार्क्स असतील, मुलांचं सांगतोय हे मेलचं आहे दोन्ही, आणि महिलांचं बघा याच्यामध्ये 5-10 मार्क्स कमी करायचे ओपन वाल्यांपेक्षा इतर कॅटेगरी वाल्यांचे 4-5 प्रश्नाचा डिफरन्स राहील. एसटी कॅटेगरी असेल तर तो जास्त राहील, हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. महिलांचा कट ऑफ मी एका व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलाय, तो व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता महिलांनी. ठीक आहे, आणि टिप जी तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे बोनस टिप आहे मित्रांनो, ही नोट तुम्ही मित्रांनो लक्षामध्ये घ्या. जर तुमचे बघा मित्रांनो, ठीक आहे, या ठिकाणी मी टाईप करून दाखवतो तुम्हाला, 80 ते 85 प्रश्न बरोबर असतील ना मित्रांनो तर तुमचे सिलेक्शन होणारच आहे मित्रांनो. म्हणजे 80 ते 85 प्रश्न बरोबर कोणतीही कास्ट असू द्या, ओपन कॅटेगरी जरी असेल तरी सिलेक्शन होईल. आणि इतर कॅटेगरी मधील जरी विद्यार्थी असतील तरी सुद्धा त्यांचे सिलेक्शन होण्याचे पूर्णपणे चान्सेस असतील. तर हा मित्रांनो सेफ स्कोर राहील ओपनच्या मुलांच्यासाठी. आणि मुलींचं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय ओपनच्या फिमेलचं, आणि ह्याच्यामधून 4-5 प्रश्न वजा केले, 10 मार्क्स तुम्ही कमी करू शकताय, 10-12 इतर कॅटेगरी. ठीक आहे मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. थँक्यू सो मच, धन्यवाद.